जेव्हा आपण सेलिब्रिटीजना बघतो, ॲक्टर ॲक्ट्रेसना बघतो, मग ते मूवीजमध्ये असतील किंवा सिरियल्समध्ये असतील, सिरीजमध्ये असतील किंवा सोशल मीडियावरती असतील, तर आपल्या सगळ्या मुलांना एक प्रश्न तर नक्की पडतो की यार ही लोक साडी नेसू देत, कुर्ती चुडीदार घालू देत किंवा शॉर्ट्स असतील, जीन्स असतील, कोणतेही कपडे घालू देत, हे नेहमीच परफेक्ट कसे काय दिसतात, यांना सगळीच कपडे एवढी भारी कशी काय दिसतात, वाटतं ना तुम्हाला हे असं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि हां, मी असंच कोणाचे तरी 4-5 व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बनवलाय अजिबात नाही, कारण मी स्वतः एक फॅशन स्टुडंट आहे आणि या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी शिकलेल्या आहेत आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुमची पर्सनॅलिटी, ओव्हरऑल तुमचा लुक आणि कॉन्फिडन्स वाढावा यासाठीच हा व्हिडिओ आहे. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता आणि मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. त्यामुळे जर तुम्ही या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. आता आपल्याच शरीराचा आकार जाणून घेणं किंवा आपल्या शरीराबद्दल जाणून घेणं यात लाजिरवाणी गोष्ट अजिबात नाही आहे. बऱ्याच लोकांना बॉडी शेमिंगचा प्रॉब्लेम आहे आणि मी खरंच, मला माहिती नाही किती लोक याबद्दल बोलतात न बोलतात, पण मी तुम्हाला जेन्युइनली सांगते की स्वतःबद्दल लाज वाटून घ्यायचा अगोदर बंद करा. ठीक आहे? आपली हे बघा गाईज की देवाने प्रत्येकाला खूप सुंदर बनवलंय आणि विविधता आहे, वैविध्य आहे म्हणून तर सौंदर्य आहे, बरोबर? अंधार नसता तर चांदण्यांना अजिबात किंमत नसते आणि सूर्याची ही तीव्रता नसती तर अंधाराला पण किंमत राहिली नसती. प्रत्येक गोष्टीला प्लस मायनस पॉईंट्स आहेत आणि मी खरं सांगते तुम्हाला, या जगात परफेक्ट नावाची गोष्ट अजिबात नाही आहे. आयडॉल गोष्ट अजिबात नाही. हे इंस्टाग्रामवरती फालतूपणा जो चालू आहे ना रील्सचा की ही परफेक्ट आहे, तुमची फिगर अशी असायला पाहिजे, तुमचा स्किन टोन असा असायला पाहिजे, तुमचे हेअर्स असे असले तरच तुम्ही परफेक्ट आहे, तरच तुम्ही सुंदर आहे, तरच तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसता. तर या गोष्टी खूप फालतू आहेत, खूप चुकीच्या आहेत आणि या गोष्टीचा परिणाम आपल्या मानसिकतेवर पण खूप व्हायला आता सध्या. आपण या सगळ्या गोष्टी बघून, सेलिब्रिटीजना बघून, त्यांची फिगर बघून आपल्याला वाटते की यार माझी फिगर खूप बेकार आहे, माझे स्किन टोन खूप बेकार आहे, मी खूप वाईट दिसते, ती खूप सुंदर दिसते. तर कंपॅरिझन करायचं अगोदर बंद करा. प्रत्येक जण खूप सुंदरच दिसतो. तुम्ही आणि कसं आहे, आपण स्वतःच आपल्याला लिमिटेशन्स घालून घेतलेले आहेत. मी उंचच आहे, मी गिड्डीच आहे, मी काळीच आहे, मी गोरीच आहे, मी जाडच आहे, मी खूपच बारीक आहे. या सगळ्या गोष्टींना आपण स्वतःला म्हणून रिपीट करून ना स्वतःबद्दलच इनसिक्युरिटीज निर्माण केलेल्या आहेत. तर कुठेतरी या गोष्टी थांबणं खूप गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या शरीराचा आकार ओळखणं का गरजेचं आहे ते सांगणार आहे. कारण स्टायलिंग समजून घेण्या अगोदर तुम्ही तुमच्या शरीराचा आकार समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्याला आपल्या शरीराचा आकार समजतो ना, तेव्हा त्यानुसार जेव्हा तुम्ही वेगवेगळे कपडे स्टाईल करता, आय एम डॅम शुअर तुम्ही 4 जणांच्यात आणखी थोडे उठून दिसता. आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल कॉन्फिडंट फील करतो ना, आपल्या स्टायलिंगबद्दल, आपल्या ड्रेसिंग सेन्सबद्दल, आपल्या विचारांबद्दल, आपल्या ओव्हरऑल लुकबद्दल जेव्हा कॉन्फिडंट फील करतो ना, तुम्ही खूप काही गोष्टी करू शकता. ठीक आहे? त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो अजिबात लूज होऊ द्यायचा नाही. आता कोणतीही फिगर समजून घेण्याच्या अगोदर ना 3 मेजरमेंट तुमच्या बॉडीचे खूप महत्त्वाचे आहेत. एक तुमची आहे ती शोल्डर लाईन, पूर्ण शोल्डर लाईन. त्यानंतर येते ती तुमची कंबर म्हणजे वेस्ट लाईन आणि तिसरी आहे ती हिप लाईन म्हणजे आपल्या कमरेच्या खालचा जो सगळ्यात फुगीर भाग आहे तर तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो हिप लाईन. ठीक आहे? शोल्डर लाईन, वेस्ट लाईन आणि हिप लाईन. तर आपण पहिली आपली फिगर आहे ती आवर ग्लास फिगर, ज्यामध्ये तुमची शोल्डर लाईन आणि हिप लाईन ऑलमोस्ट सिमिलर असते. आता ही 32 आहे म्हणून ती पण 32च पाहिजे असं नाही, थोडं प्लस मायनस 19-20 हर चीज में चलता है. ठीक आहे? पण तरीही ओव्हरऑल जेव्हा आपण बघतो तर आपल्याला समजते की आपली शोल्डर लाईन आणि हिप लाईन ऑलमोस्ट सिमिलर आहे. पण त्या तुलनेत तुमची कंबर जर जास्तच नॅरो असेल किंवा आकूड असेल तर समजायची तुमची फिगर आवर ग्लास आहे. दुसरी फिगर आहे ती इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर. आता नावातच आहे इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर, त्यालाच ॲपल शेप बॉडी सुद्धा म्हणतात. जर तुमच्या शरीरातला सगळ्यात मोठा ब्रॉड वाईड पार्ट जर तुमचे खांदे किंवा तुमची बस्ट लाईन असेल आणि तुमची कंबर आणि तुमची हिप लाईन थोडीशी निमुळती होत गेली असेल तर तुम्ही इन्व्हर्टेड ट्रायंग्युलर फिगरचे आहात. याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे. ठीक आहे? स्टायलिंग कसं करायचं, काय करायचं
थर्ड जी आहे ती ट्रँग्युलर फिगर, ज्याला आपण पेअर शेप बॉडी सुद्धा म्हणतो. तर यामध्ये कशी असते, तुमची जी शोल्डर लाईन किंवा बस्ट लाईन आहे ही थोडीशी छोटी असते, तुमची कंबर पण छोटीच असते, पण तुमची जी हिप लाईन आहे, हिप लाईन, थाईज बद्दल मी बोलत नाही आहे, ठीक आहे, कारण आवर ग्लास फिगरमध्ये पण तुमचे हेवी थाईज असू शकतात थोडेफार, पण पेअर शेपमध्ये काय असतं की तुमची जी हिप लाईन आहे ती खूप वाईड असते तुमच्या बस्ट लाईनपेक्षा, आणि ती परफेक्टली अशी पेअर शेपची दिसते किंवा ट्रँग्युलर शेपची दिसते. असं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पेअर शेप बॉडीचे आहात. चौथी आहे ती रेक्टँग्युलर फिगर, म्हणजे तुमची शोल्डर लाईन, तुमची वेस्ट लाईन आणि हिप लाईन ऑलमोस्ट सेम मापाची असते, जास्त तुमच्या बॉडीला कर्व्स नसतात. जर असं असेल तर तुम्ही रेक्टँग्युलर फिगरचे आहात. शेवटची आहे ती म्हणजे राऊंड शेप किंवा डायमंड शेप बॉडी. आता बऱ्याच लोकांचं पोट खूप पुढं असतं, भयानक पुढं असते, आणि ते असं पूर्ण गोल इथं दिसतोय पोटाजवळ, आणि त्या तुलनेत तुमची जी शोल्डर लाईन आहे, हिप लाईन आहे ती खूप छोटी असते, आणि तुमची वेस्ट लाईन मात्र पूर्ण पसरलेली दिसते. तर असं असेल तर तुम्ही राऊंड किंवा डायमंड शेपचे आहात असं समजून घ्यायचं, ठीक आहे. आता एकदा तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आता लगेच जावा आणि तुमची फिगर कोणत्या आकाराची आहे हे चेक करा. आता या प्रत्येक बॉडीनुसार कसं स्टायलिंग करायचं हे मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की सांगणारच आहे, पण सध्या फक्त इतकंच करा की तुमची फिगर कोणती आहे हे अगोदर कॅल्क्युलेट करून ठेवा. तर आजपासून आपण एक फॅशन स्टायलिंग सिरीजला सुरुवात करणार आहोत. खरंच फॅशन स्टायलिंगने आपली पर्सनॅलिटी ग्रूम होते का? खरंच आपला ओव्हरऑल लुक चेंज होतो का? स्टायलिंग समजून घेणं का गरजेचं आहे किंवा स्टायलिंग करणं स्वतःला का गरजेचं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला एक एक करून या सिरीजमध्ये देणारच आहे. आणि मी काही चढवून वाढवून खरोखर काही सांगत नाही आहे. मी स्वतः एक फॅशन स्टुडंट आहे. माझ्याकडे जुना फोटोसुद्धा नाही आहे तुम्हाला दाखवायला, नाही तर मी दाखवलेच असते. पण मी पर्सनली माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी जे या 4 वर्षात शिकले तेच आणि त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या व्हिडिओ थ्रू करणार आहे. आणि खरंच मी खूप ग्रूम झाले, आणि जेव्हा तुम्ही या स्टायलिंगच्या सगळ्या गोष्टी समजून घेताना तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलते. मेकअप करणं का गरजेचं आहे, कसा मेकअप करायला पाहिजे, आपली शरीरयष्टी कशी आहे त्यानुसार कसे कपडे घालायला पाहिजेत, हेअरस्टाईल कशा केल्या पाहिजेत, कलर कॉम्बिनेशन कोणते निवडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी, आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, आपला ओव्हरऑल जो पर्सोना आहे, आपला ओव्हरऑल जो लुक आहे तो चेंज करण्यासाठी खूप 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 मॅटर करतात. आणि या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ही सिरीज तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल पाहायला अजिबात विसरू नका. याच व्हिडिओमध्ये मी जर सगळ्या गोष्टी सांगत बसले तर व्हिडिओ खूप जास्त लेंदी आणि खूप लांब होतो. म्हणूनच आता कोणत्या बॉडी शेपने कोणते कपडे घालायचे आणि तसेच का निवडायचे किंवा कोणते कपडे घालू नयेत, या सगळ्या स्टायलिंग टिप्स मी एक एक करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे ही सिरीज पूर्ण बघायला अजिबात विसरू नका. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर एक लाईक नक्की करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.